अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो आदेश. ओम मांडरची काळेश्वरी नमो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मांडरची काळेश्वरी, कांजळ्याची काळेश्वरी किंवा बोरगावची काळूबाई ही सगळ्या बहिणी हा गैरसमज आहे, हा दूर करावा असं मला वाटलं. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की मी वरच्या काळूबाईला गेलो मग खालच्या काळूबाईला नाही गेलो तर देवी कोपण किंवा खाली गेलो म्हणून वरची देवी कोपण, असं काही नाही आहे. कारण की प्रत्येक गावाचं नाव आहे. मांडरगड हा मांडर गाव म्हणून एक गाव आहे, कांजळे हे गाव आहे, बोपगाव हे गाव आहे. म्हणून काळूबाई जिथं जिथं फिरली तिथं तिथं त्या गावाचं नाव पडलं. म्हणून ती देवी बोपगावची काळूबाई, कांजळ्याची काळूबाई, मांडरची काळूबाई असं नाव पडलेलं आहे. देवी एकच आहे, साक्षात महाकालीचा अवतार आहे. तर तुमचा हा गैरसमज निश्चित दूर झाला असेल असं मला वाटतं. आणि काळूबाईबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाला जर माहिती हवी असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे, मला फोन करा. माझ्या विद्यातून मला जे काय माहिती आहे त्यातून मी ही माहिती दिली. मग तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला माहिती द्या. माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती दिली. तर ह्या माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो आदेश. श्री मांडरची काळेश्वरी नमो.